जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 1 सप्टेंबर मंडेचा दिवस होता आणि एक परफेक्ट स्टार्ट नवीन एक्सपायरीची आहे, ज्यामध्ये फर्स्ट डेट आहे एखाद्या मंथची. वीकचा फर्स्ट डे आहे मंडे आणि आपल्या नवीन एक्सपायरीची सुरुवात पण आहे. आणि एक कोइन्सिडन्स म्हणा की काय म्हणा, उद्या लगेच एक्सपायरी पण आहे. कारण सप्टेंबर मंथ ऑनवर्ड्स एव्हरी ट्युजडेला निफ्टीची एक्सपायरी होणार आहे. आता वीकली एक्सपायरी ज्या पण काय होणार आहेत इथून मागे, ज्या काय होत्या, सपोज सेन्सेक्सची ट्युजडेला होती, निफ्टीची थर्सडेला होती, तर ज्या पण काय एक्सपायरीज आहेत त्या सगळ्या ट्युजडेला होणार आहेत. आणि बँक निफ्टीची जी मंथली एक्सपायरी आहे ती नेहमीप्रमाणे निफ्टीसाठी पण एक प्रपोजल ह्या लोकांनी, म्हणजे यांचे काहीतरी चालू आहे सध्या टॉक्स सेबीचं आणि गाईडलाईन आणण्याचं, की निफ्टीची पण एक्सपायरी मंथली होऊ शकते. सो लेट सी, मे बी होऊ शकते की नाही होऊ शकते, दॅट डिपेंड्स. ती सगळी नंतरची गोष्ट आहे, कारण ट्रेडिंग तर आपण करणारच आहोत, वीकली असो मंथली असो, दॅट्स नॉट द प्रॉब्लेम. आणि ज्या सगळीकडून ज्या गुड न्यूज होत्या या विकेंडला ऑल ओव्हर, म्हणजे काही नोटिफिकेशन आलं की नुसतं गुड न्यूज. जीडीपी क्वार्टरली आपलं इम्प्रूव्ह झालेलं दिसलं. ठीक आहे. त्यानंतर रशिया आपल्याला सपोर्ट करते. जापानने 10 ट्रिलियन येन, म्हणजे त्यांची करन्सी आपल्याकडे इन्व्हेस्ट करण्याचं कमिट केलं. चायना आपल्याला सपोर्ट करते. म्हणजे रशिया, इंडिया, चायना हे एक ट्रायो आहे. प्लस एक टॉप 5th इकॉनॉमी म्हणजे जापान, ते आपल्याला सपोर्ट करत आहे. आणि एका साईडला ट्रम्प तात्यांचं टॅरिफ टॅरिफ आणि तारीख पे तारीख हे चालूच आहे नेहमीप्रमाणे. आणि अजून एक त्यामध्ये एक गुड न्यूज होती की युएसचे जे कोर्ट्स आहेत त्यांनी सुद्धा टॅरिफना इलिगल करार दिलं. ठीक आहे. बट अगेन, आता जस्ट थोड्या वेळापूर्वीची न्यूज आहे, मॅक्सिमम 30 मिनिट्स बिफोर. हा मी व्हिडिओ थोडासा लेट शूट करत आहोत आहे. हा एक स्पेसिफिकली, आणि ते पण मला सांगायचं आहे, एक्स्ट्रीमली सॉरी फ्रेंड्स, मी लास्ट 3 दिवसापासून व्हिडिओ बनवू शकलो नाही. कारण ऍक्च्युली जिथून मी व्हिडिओ शूट करतो, जे बनवतो, माझं घर अशा ठिकाणी लोकेट करतं की जिथे म्हणजे सध्या फेस्टिवल सीझन सुरू आहे, गणपतीचं सुरू आहे सगळं. तर तिथे मंडप, पंडाल आणि गणपती विसर्जनसाठी एक तलाव आहे, तेही जवळ आहे. तर नॉईस एवढा असतो की व्हिडिओ बनवणं थोडंसं मुश्किल आहे. म्हणून इनफॅक्ट मी आजचा पण व्हिडिओ लेट नाईट शूट करत आहे, 11:15ला. मला इनफॅक्ट चाट मसाला, जे आपलं वीकली अनालिसिसचा व्हिडिओ, तोही काल बनवता नाही आला. आणि परवा जो आहे आपला व्हॉट्स द टॉपिक, हे जे वीकली टॉप 5 हे असतात, तेही नाही बनवता आलं. सो त्याचं अपडेट तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती देईनच. डेली बेसिसला अपडेट तर सुरूच आहेत. आणि आजपासून हा थोडासा लेट म्हटलं व्हिडिओ अपडेट करून, शूट करून अपडेट करूया. तर ठीक आहे मित्रांनो, पुढे समजून घेऊया की आज ओव्हरऑल निफ्टी, बँक निफ्टी यांनी ट्रेड कसं केलं. तर सगळ्यात पहिले समजून घेण्यासाठी आपण इथे निफ्टी आणि बँक निफ्टीची क्लोजिंग बघूया. तर बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे फ्रेंड्स, जी इथे तुम्ही बघू शकत असाल, 24,625. ठीक आहे. आणि बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे, जी क्रुशियल लेवल मी सांगितली होती 54,000, एक्झॅक्टली त्याच्या अबोव आहे. आणि निफ्टीची क्लोजिंग 24,624. ह्या ज्या लेवल्स जर तुम्ही बघत असाल फ्रेंड्स, ठीक आहे, लास्ट 3 दिवसापासून व्हिडिओ नाही बनवला, पण ह्या त्याच लेवल्स आहे ज्या लास्ट 1 वीक मध्ये मी कंटिन्युअस आय एम टॉकिंग अबाउट दिस लेवल्स. ठीक आहे. एक्झॅक्ट त्याच लेवल्सला आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ थोडासा शॉर्ट करता यावा म्हणून मी मुद्दामून निफ्टीचं ट्रेंड लाईन्स आधीच इथे प्लॉट करून ठेवलेले आहेत. उद्याच्या दिवसासाठी या ट्रेंड लाईन्स प्लॉट करून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती, जिथे तुम्हाला येलो फ्लॅग दिसत आहे. आणि जी ट्रेंड लाईन आहे तिथे मल्टिपल टाइम आज सपोर्ट घेतला होता. ठीक आहे. सो 24,525 ही लेवल असणार आहे बॉटम साईड साठी फॉर द सपोर्ट. अँड फॉर द अपर साईड 24,666 इज गोइंग टू बी द क्रुशियल रेजिस्टन्स. त्याच्यावरती गेलं तर आपण सी साईडला जाणार आहोत, आणि डाऊन साईडला गेलं, ब्रेक डाऊन दिलं, तर आपण डाऊन साईडला ट्रेड करणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स, आज निफ्टी बँकचा मी एक कॉल दिला होता, त्याचा एल हिट झाला बऱ्याच दिवसांनी. कारण सुरुवातीला फर्स्ट कॅन्डल जी बनली, ही जी आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल तुम्ही बघता येलो फ्लॅग मध्ये, प्रचंड बुलिश कॅन्डल होती. त्यानंतर 2 कॅन्डल 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती ग्रीन सुद्धा बनला. बट त्यानंतर मार्केटने ट्रॅप केलं आणि एका कोलॅप्स करून
ऑलमोस्ट साईडवेज, म्हणजे प्रीमियम आज वाढतच नव्हते ऑलमोस्ट. जरी हे असं दिसत असेल ना तुम्हाला थोडंसं इथे यू शेप, बट त्यामध्ये प्रीमियमचा काहीही रोल नव्हता, कारण आज ऑलमोस्ट फर्स्ट डे होता तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. बँक निफ्टीचा अजून एक्सपायरी, मंथली एक्सपायरी तिची मला वाटतं ह्या महिन्याचं काहीतरी 28 और 38 सप्टेंबर असं काहीतरी लास्ट डे आहे. तर ऑब्विस प्रीमियम्स पण हाय होते आणि एस एल पण हिट झाला. ठीक आहे, नेव्हरदलेस एखाद दिवशी एस एल हिट झाला. तेही जर तुम्ही जर प्रॉपरली फॉलो केलं असेल ना, म्हणजे ज्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो त्या गोष्टीनं जर प्रॉपरली फॉलो केलं असेल, की आपला प्रीमियम मी सांगितलं होतं बाय अबो 950, फर्स्ट टार्गेट वॉज 1000 आणि सेकंड टार्गेट वॉज 1050. सो मी ज्यावेळी सांगतो की एखादा प्रीमियम आपला, म्हणजे एखादा बाय अबो 950, ठीक आहे, 950 ला क्रॉस केलं, बट जेव्हा आपल्याला दिसतंय की 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती सस्टेन नाही झालंय, 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती पण तो प्रीमियम तिथेच घुटमवतोय, तर आपण जास्त वेळ तिथे थांबू शकत नाही. 15 मिनिट्सची एक कॅन्डल ही खूप जास्त झाली. ठीक आहे, आपण 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती ट्रेड करतो. जर एका कॅन्डल मध्ये पण आपल्याला दिसतंय की प्रीमियम वाढत नाहीये, कुठेतरी तिथेच फिरतायत, तर आपण त्यातून एक्झिट घेतलं पाहिजे. ठीक आहे, टेक्निकली मी स्वतः एक्झिट घेतला, मी लॉस बुक केला नाही, बट टेक्निकली बघताना टेलिग्राम चॅनल वरती ज्यावेळी मी सांगतो की बाबा 950चा अबो बाय करा आणि 900चा एस एल आहे, तर तो 900ला टच केला, दॅट मीन्स एस एल हिट. सो हिट झाला तर हिट झाला, नो प्रॉब्लेम, बट आपण आपल्या स्ट्रॅटेजीवरती काम करायचं, सिस्टमवरती काम करत राहायचं. ठीक आहे, हा एक बेसिक रूल आहे. तर बेसिकली सांगायचं तात्पर्य हे आहे की निफ्टी, बँक निफ्टीच्या लेवल्स मी इथे तुम्हाला दिलेले आहेत फ्रेंड्स, आणि त्या लेवल्सला फॉलो करा. उद्याचा दिवस निफ्टीची एक्सपायरी आहे, फर्स्ट एक्सपायरी, वीकली एक्सपायरी ज्याला आपण म्हणू शकतो, जी ट्यूजडेच्या दिवशी आहे, आणि बघूया उद्या मार्केट ट्रेंडिंग असेल की नाही. आय होप सो उद्या मार्केट ट्रेंडिंग असेल, कारण आज मार्केटने खूप खूप प्रीमियम्स वाढूच दिले नाहीत ऑलमोस्ट. आणि बघूया उद्या रशिया फर्टिलायझर्स वगैरे आपल्याला सप्लाय करणार आहे. काही गोष्टी आज ऑटो सेक्टर परफॉर्म करत होतं, उद्या मे बी फर्टिलायझर आणि हे जे एक सेक्टर आहे ते चांगलं परफॉर्म करू शकतं. तर बघूया, आपण वॉच ठेवूया ह्या सगळ्या गोष्टींवरती. सेल्फ इंडिपेंडेंट व्हा मित्रांनो, फायनान्शियल लिटरसी शिका, स्वतःची फायनान्शियल ग्रोथ करा. ठीक आहे, आणि कोणती डाऊट्स क्वेरी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तुमच्या प्रॉफिटमध्ये, नॉलेजमध्ये काही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.